चलो. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. चला, कॅमेरा सुरू करा. सगळेच व्हिडिओ बंद आहेत. हॅपी आणि सक्सेसफुल पॅरेंटिंगचं हे वर्कशॉप आहे. सध्या आपण खूप स्ट्रेसफुल पॅरेंट्स आहोत आणि असं फुल ऑफ कंप्लेंट्स आपल्याकडे आहे आपल्या मुलांच्या बाबतीत. पण आपल्याला आपला सगळा फोकस कुठे घेऊन जायचा आहे, तर मुलांचं जे बिहेवियर चांगलं आहे ते वाढवायचं आहे आणि त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करायचंय. ते आपोआप गळून पडणार आहेत. मग त्याच्यासाठी काय काय स्ट्रॅटेजीज असतात त्या आपण डिस्कस करायला सुरुवात केलेली आहे. सिलेबस आपण ऍक्च्युली सुरू केलेला आहे. तर आपण मागच्या सेशनमध्ये हे बघितलं होतं की चाइल्डचा थिंकिंग, मुलांचं थिंकिंग, विचार करण्याची पद्धत आणि अडल्ट ॲज अ पॅरेंट आपली विचार करण्याची पद्धत यामध्ये खूप मोठी तफावत असते. तर किड्स कसे थिंकिंग असते त्यांची, तर ती फन ओरिएंटेड, म्हणजे प्रत्येक एका कामामध्ये ते काय बघत असतात, मज्जा, मस्ती. त्यांना असं मज्जेत मस्ती करत, धिंगाणा करत असं कुठलंही काम करायचं असतं. मग तो अभ्यास असू दे. एक मिनिट. ओके. मग तो अभ्यास असू दे, ते जेवण असू दे, है ना, ते कुठलंही महत्वाचं काम असू दे, तर मुलांना काय हवं असतं, त्या कामामध्ये मजा मस्ती हवी असते. पण मोठ्यांना काय हवं असतं, एक टास्क. म्हणजे मुलांना जरी जेवण द्यायचं आहे तर तो आपल्यासाठी टास्क आहे. मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा आहे, तो आपल्यासाठी टास्क आहे. प्रत्येक गोष्ट आपण कर्तव्य जबाबदारी म्हणून पार पाडत असतो. आपण तिथे असं मनापासून इमोशनली इन्व्हॉल्व नसतो. आपल्याला असं वाटतं की आपलं आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे, पण ऍक्च्युली तसं नसतं. आपण काय करतो, त्यातनं काहीतरी आपल्याला आउटपुट मिळावं, है ना, म्हणून आपण मुलांवर ते काम करत असतो, है ना. डे बाय डे जसं आपण पुढे जाऊ, चाइल्ड सायकोलॉजी समजून घेऊ, तसं तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्हाला तुमच्या मुलांचं बिहेवियर बदलवायचं असेल, जी चुकीची वर्तवणूक तुम्हाला वाटते आहे किंवा ज्या चुकीच्या सवयी आहेत, है ना, आळस आहे, तुमचं न ऐकणं आहे, हे जर तुम्हाला सगळं बदलवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर चाइल्ड सायकोलॉजी स्टेप बाय स्टेप समजून घ्यावी लागेल आणि त्यावर प्रॅक्टिकली काम करावं लागेल. मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं होतं की हा एक कोर्स नसून ही एक आर्ट आहे आणि सगळं काही तुम्हाला प्रॅक्टिकली परफॉर्म करावं लागणार आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे चाइल्ड सायकोलॉजी, तर हा टॉपिक असा आहे, ही सायकोलॉजी जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्या आयुष्यात कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जर प्रॉब्लेम असतील तर तिथून तुम्ही इझिली बाहेर पडू शकतात त्यावर काम करून. मग ते तुमच्या क्लायंट सोबतचं असेल, कलिग सोबत असेल, बॉस सोबत असेल, सासू सुनांचं असेल, हजबंड वाईफचं असेल, तुमच्या मुलांसोबत असेल, तुमच्या लाईफच्या कुठल्याही एरियात रिलेशनशिपमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इझिली त्यावर ओव्हरकम करू शकता. ओके. तर बघा, जर तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट हवे असतील तुमच्या मुलांच्या बाबतीत किंवा कुठल्याही रिलेशनशिपच्या बाबतीत, जर पॉझिटिव्ह आणि लॉंग टर्म रिझल्ट हवे असतील तर स्टेप बाय स्टेप चाइल्ड सायकोलॉजी किंवा सायकोलॉजी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. माझ्याकडे जे पॅरेंट्स येतात काउन्सिलिंगसाठी, तर त्यांचं म्हणणं असं असतं की आमची मुलं आमचं ऐकत नाही. हं? बस एवढंच. का ऐकत नाही, कसं ऐकत नाही, त्यांनी का ऐकून घ्यावं, आजूबाजूची काही त्यांना जाणीव नसते. तर पालकांचं एवढंच म्हणणं असतं की आमच्या मुलांनी आमचं ऐकून घ्यावं आणि आम्ही सांगतो तसंच त्यांनी वागावं. तुमच्यापैकी कोण कोण इथे आहे, तुमच्यापैकी कोणाचं म्हणणं असं आहे का की आमची मुलं आमचं ऐकत नाही? चक्क सगळेच कॅमेराज आज बंद आहे. मला काय गरज आहे बरं तुमचा क्लास घेण्याची? माझं तर सगळं छान सुरू आहे. का मी तुमचा फ्रीमध्ये क्लास घ्यावा? कुणालाच गरज नाही ग ह्या सेशन्सची. मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं होतं की व्हिडिओ सुरू ठेवून बसा. माझ्या आजूबाजूला आणि तुमच्या पण आजूबाजूला असे सेशन्स होतात आणि त्याची फी हजारोमध्ये आहे. काउन्सिलिंगचे, पर्सनल काउन्सिलिंगचे चार्जेस हजारोमध्ये आहे. पण हे सेशन जर तुम्ही केले तर
पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट मी घेते आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ओव्हरकम करू शकतात. थोडंसं तुमची किचनची कामं तासभर लवकर करा. सकाळी तासभर लवकर उठा. जे अगदीच जॉबवर आहे आणि शक्यच नाहीये त्यांचं मी समजू शकते. पण बाकीच्या ज्या गृहिणी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, थोडंसं तासभर आपलं काम लवकर आवरून घेतलं पाहिजे. सकाळी लवकर उठून किंवा रात्री तासभर तुमचं काम पुढे डिले करा ते, है ना? पण प्लीज ज्यांना शक्य आहे त्यांनी 2-4 डोक्यांनी तरी कॅमेरा सुरू करा. कारण काय होतंय माझी लिंक तुटते. मला बोलायला नाही जमत ना सगळे कॅमेराज बंद असले की. असं वाटतं मग कोणाला गरज नाही तर मी का आपली बडबड करावी, है ना? तर असं करू नका. ओके. तर मला सांगा तुमच्यापैकी कुणाकुणाला असं वाटतंय, की येस माझा पण तोच कन्सर्न आहे, की माझी मुलं ऐकत नाही आणि सॉरी त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे. कुणाला वाटतं, की आपल्या मुलांनी आपलं ऐकून राहावं? वाटतंय? ओके. पण हे नॉर्मल जे पॅरेंट्स असतात ना, हे त्यांचं बिहेवियर आहे. हे त्यांचं म्हणणं आहे, की आपल्या मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे. आणि ऐकल्यानंतर ते तसं त्यांनी परफॉर्म पण केलं पाहिजे. हे जे नॉर्मल पॅरेंट्स असतात, पारंपरिक पद्धतीने आपले पणजोबा, मग आजोबा, मग आपले वडील, मग आपण परंपरेने चालत आलंय. पण जमाना बदल गया है. आता असं चालणार नाही. ज्यांना सक्सेसफुल आणि हॅपी पॅरेंट व्हायचं असेल, त्यांची एक लेव्हल वरती असते किंवा जे ऑलरेडी सक्सेसफुल आणि हॅपी पॅरेंट आहेत, ते एक लेव्हल आपल्यापेक्षा वरती आहेत. तर त्यांचं असं म्हणणं असतं, की आम्ही आमच्या मुलांना समजून घेतो, स्टेप 1 आणि स्टेप 2 त्यांना समजावून सांगतो. तर आपल्याला आपली जर्नी कुठून कुठे न्यायची आहे? माझ्या मुलांनी माझं ऐकलं पाहिजे आणि मी म्हणेल तसं केलं पाहिजे. इथून नॉर्मल पॅरेंटपासून सक्सेसफुल पॅरेंट आणि हॅपी पॅरेंट, की मी माझ्या मुलांना आजपासून समजून घेणार आहे स्टेप 1 आणि स्टेप 2 समजावून सांगणार आहे. कुणाकुणाला ही जर्नी करायला आवडणार आहे? करायची ही जर्नी आणि ही जर्नी सोपी आहे. आत्ता काय होतंय, की आपल्या मुलांना सांगताना आणि त्यांनी ऐकून घेताना आणि त्यांनी आपण जे सांगितलंय तेच करावं, तर यामध्ये आपली स्ट्रेस लेव्हल वाढते. कारण ऐकतायत का मुलं? आपण सांगितलं तसं करतायत का? नाही. स्ट्रेस आपलाच वाढतोय. त्याच्यापेक्षा सोपं आहे समजून घेणं आणि समजावून सांगणं, ज्यामुळे आपण हॅपी आणि सक्सेसफुल होऊ शकतो. मग आता त्यासाठी आपल्याला काय-काय स्ट्रॅटेजीज कराव्या लागणार आहेत. तर आपल्याला जर इम्प्रूव्हमेंट हवी असेल आपल्या मुलांमध्ये, तर आपल्याला 4 गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. एक स्ट्रॅटेजी समजून घ्यावी लागणार आहे. मुलांची सायकॉलॉजी. काही एक्झाम्पल तुम्हाला सांगते, की जी मगर आहे, मगर काय करते? जेवते पोटभर, ठीक आहे? आणि पोटभर जेवल्याच्या नंतर ती असं तोंड उघडं करून झोपलेली असते, मगर. आता एखाद्या माणसाला मगरीच्या तोंडात जर हात घालायचा असेल, तर माणूस घाबरेल. आपण असं अचानक जाऊन मगरीच्या तोंडात हात घालू का? तर नाहीच घालणार. बरोबर आहे? पण जो बगुला असतो, बगळा असतो, त्याला मगरीची सायकॉलॉजी माहिती आहे. तर तो काय करतो? ती जी मगर आहे झोपलेली, तोंड करून तिच्या तोंडात जाऊन जे फूड पार्टिकल आहे, जे अन्न आहे, ते तिथून वेचून खातो आणि स्वतःचं पोट भरतो. कारण त्या बगळ्याला त्या मगरीची सायकॉलॉजी माहिती आहे. खूप कठीण आणि खूप चॅलेंजिंग काम आहे ना हे, मगरीच्या तोंडात हात घालणं. करू का आपण ते? नाही. पण बगळ्याने किती इझिली केलं? कारण त्याला सायकॉलॉजी त्याची माहिती आहे. तुमच्या आजूबाजूचे रिलेशनशिप बघा. जिथे-जिथे तुम्ही इझिली माघार घेतात, तिथे-तिथे त्या समोरच्या व्यक्तीला तुमची सायकॉलॉजी माहिती असते, तुमचा वीक पॉइंट माहिती असतो. तुम्ही बरोबर तिथे झुकतात. बरोबर आहे? अजून एक एक्झाम्पल बघा. माकड. कसं असतं माकड? किती फास्ट टुनटुन, टुनटुन, टुनटुन उड्या मारतं. कुठल्या कुठे जातं. पण ह्या माकडाला पकडता येतं काही ठराविक माणसांना. कोण त्या माकडाला पकडू शकतं? तर अशी माणसं ज्यांना माहितीये त्या माकडाची सायकॉलॉजी.
आता माकडाची सायकॉलॉजी काय आहे, तर त्याला पाहिजे सतत काहीतरी खायला. बरोबर? मग जे माकड पकडणारे असतात ते काय करतात, अशी एक बॉटल घेतात. या बॉटलमध्ये चणे टाकतात आणि ही बॉटल एका झाडाला हँग करून देतात. माकड येतं, बॉटलमध्ये हात टाकतं चणे खाण्याला घेण्यासाठी. तो हात तर त्या बॉटलमध्ये जाऊच शकतो माकडाचा. पण त्या मुठ्ठीमध्ये चणे पकडल्यानंतर तो हात बॉटलच्या बाहेर काही ती मुठ्ठी येत नाही. पण माकड चणे मुठ्ठीमधून सोडत नाही. त्याला ते चणे पाहिजेच आहेत. खूप वेळ त्याचा हा खेळ सुरू असतो. माकड पकडणारा त्याला बघत असतो. कारण त्या माणसाला त्याची सायकॉलॉजी माहितीये. काही होऊन गेलं तरी हा वेडा माकड फक्त हात असा बाहेर नाही काढणार. तो मुठ्ठी भरूनच, चणे भरूनच हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडा वेळ त्याची गंमत बघतो माकड पकडणारा आणि मागून येतो आणि हळूच त्याला पकडून घेतो. किती सोपं आहे माकड पकडणं? सोपं आहे की नाही? कारण माकडाची सायकॉलॉजी माहिती आहे. मगरीच्या तोंडात हात घालणं किती सोपं आहे? कारण मगरीची सायकॉलॉजी माहिती आहे. मग मला सांगा, आपलीच पोटची पोरं आहेत, त्यांच्या वडिलांपेक्षा जर इथे महिला आहेत जास्ती करून, तर आपल्यासोबत त्यांचं रिलेशन 9 महिन्यांनी जास्त आहे. बरोबर आहे? मग आपल्याला आपल्या मुलांची सायकॉलॉजी माहीत असायला हवी होती की नाही आत्तापर्यंत? पण आपलं दुर्दैव, आपले कर्मभोग, की आपल्याला ती आत्तापर्यंत नाही समजली. कारण आपलं प्रारब्ध, की आपल्याला ते सफरिंग होतं. आपल्या मुलांनी आपल्याला त्रास देणं, आपली स्ट्रेस लेव्हल वाढणं, आपण अडचणीत सापडणं, मुलांच्या टीचरचं आपल्याला ओरडा बसणं, हे सगळं होणार होतं. पण आत्ता आपण शहाणे झालेले आहोत, सुज्ञ झालेले आहोत, सजग झालेले आहोत, म्हणून पॅरेंटिंगच्या सेशनमध्ये आलेले आहोत. आणि आता आपली इच्छा आहे, आपला प्रवास कुठे न्यायचा आपल्याला? हॅपी आणि सक्सेसफुल पॅरेंटकडे न्यायचा आहे, है ना? तर गरज काय आहे? तर आपल्या मुलांना आपण समजून घेण्याची आणि त्यांना समजावून सांगण्याची. मग ही स्टेप किंवा ही स्ट्रॅटेजी आपण कधी परफॉर्म करू शकू? तर ज्या वेळेला सायकॉलॉजी काय आहे ते समजून घेऊ शकू. जरी इथे ॲज अ पॅरेंटिंग वर्कशॉप किंवा आर्ट आपण शिकत आहोत, फक्त आपण मुलांना नजरेसमोर ठेवत आहोत, तर आपल्याला तसं नाही करायचंय. रेणुकाताई तुमचं माईक बंद करा. तर आपण फक्त मुलांनाच नजरेसमोर नाही ठेवलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यातल्या इतर परिस्थिती, इतर नातेसंबंध सुद्धा नजरेसमोर ठेवू शकतात. पण येस ऑफकोर्स आपला फोकस काय आहे पहिला? मुलांवर. पण त्याच्यासोबतच तुमच्या आयुष्यात जर इतरही रिलेशन गढूळ झालेले असतील, तर तुम्ही त्यावर सुद्धा काम केलं पाहिजे. ठीक आहे? आता काय आहे, सायकॉलॉजी काय सांगते? आत्ता आपल्याला काय दिसतंय? आपल्या मुलांचं जे बिहेवियर आहे, जी वागणूक आहे, ती आपल्याला आवडत नाहीये, ती आपल्याला बदलायची. ठीक आहे? पण हे बिहेवियर कसं तयार झालंय, ते समजून घेणं महत्वाचं आहे. आत्ताची जी मुलांची वागणूक आहे, जी आपल्याला पटत नाहीये, जी आपल्याला बदलायची आहे, ती कशी तयार झाली, कुठून तयार झाली, का तयार झाली, ही सायकॉलॉजी समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याचं सूत्र काय आहे, त्याची व्याख्या काय आहे बिहेवियरची? तर काहीतरी इन्सिडेंट घडतो, काहीतरी परिस्थिती निर्माण होते आणि त्या परिस्थितीला तुमच्या इमोशन्स जोडल्या जातात. स्टेप 1 इन्सिडंट, घटना किंवा परिस्थिती. आणि ह्या घटनेला, या परिस्थितीला, या इन्सिडंटला इमोशन जोडल्या जातात. आणि ही झाली स्टेप 2 इमोशन. स्टेप 3 या इमोशनच्या जोरावर, या इमोशनच्या अनुषंगाने तिथे काहीतरी बिलीफ्स तयार होतात. बिलीफ्स म्हणजे मतं किंवा तत्व. ठीक आहे? आणि ती मतं किंवा तत्व जी तयार होतात, त्याला अनुसरून ती व्यक्ती किंवा ती आपली मुलं बिहेव करायला लागतात, वागायला लागतात. ही आहे बिहेवियर म्हणजे वागणूक किंवा वर्तवणूक याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या. काय होतं? एक इन्सिडेंट घडतो. त्या इन्सिडेंटला भावना जोडल्या जातात, इमोशन जोडल्या जातात आणि त्या इमोशनवरून काय होतं?
मत, तत्व, मान्यता तयार होतात आणि ही जी मत, तत्व, मान्यता असतात याच्यानुसार वर्तवणूक म्हणजे बिहेवियर होत असतं. आता फॉर एक्झाम्पल तुमची मुलं त्यांची बिहेवियर आहेत जी तुम्हाला चेंज करायची, की मुलं खूप टीव्ही बघतात किंवा किंवा मुलं होमवर्क करायला त्रास देतात किंवा मुलं खोटं बोलतात किंवा मुलं घरात नीट जेवत नाही किंवा मुलं उलट उत्तरं देतात किंवा मुलं सतत भीतीखाली, दडपणाखाली असतात आणि मनमोकळं वागत नाही शाळेत किंवा घरात कुठेही. अजून काय असू शकतं, की मुलं सतत खोड्या काढतात इतरांच्या आणि घरी सारख्या कंप्लेंट येतात. है ना? की त्यांना बॅड हॅबिट्स काहीतरी लागल्या आहेत. समजा टीनेजमध्ये आहेत. हं. हे असे काहीतरी बिहेवियर आहेत आणि ते तुम्हाला चेंज करायचे आहेत. आता यातलं आपण फॉर एक्झाम्पल एक बिहेवियर घेऊ, की मुलं टीव्ही खूप बघतायत आणि तुम्ही त्यांना काय म्हणतायत? टीव्ही बंद कर, टीव्ही बंद कर, टीव्ही बंद कर. हे तुम्ही ओरडून, रागवून बोलतायत, चिडून, खेकसून बोलतायत. बरोबर? मुलं ऐकतायत का? नाही. मग इथून पुढे आपण काय करतो? त्यांना मारतो, रट्टे देतो. तरी पण मुलं ऐकतायत का? रश्मी त्यांना इतकं गोड आणि खदखद हसू आलं, म्हणजे तुमच्याकडे रोजचा हा कार्यक्रम असतो मला वाटतं. किती वर्षाची तुमची मुलं? आवाज नाही येते. माईक सुरू करा. 14 वर्षाचा आहे मॅम. 14 वर्षाचा आहे. हं. ओके. एकच मुलगा आहे? हो, एकच. अच्छा. ओके. कुठून आहात तुम्ही? मी वर्धा, महाराष्ट्र. कुठून? वर्धा. वर्धा. हां, हां. अच्छा, अच्छा. ओके. येस. मी मग आज फर्स्ट टाईमच अटेंड केलंय. अच्छा, पहिल्यांदाच आहात का तुम्ही आज? हो. ओके. मागच्या सेशनची रेकॉर्डिंग बघाल. हो. ग्रुपमध्ये आहात ना तुम्ही? जिज्ञासा गुरुकुलम ग्रुपमध्ये? हो. येस. येस मॅम. ओके. हां. तर मग ज्यावेळेला मुलं खूप टीव्ही बघतायत किंवा व्हॉटएव्हर स्क्रीन असेल मोबाईलची, त्यात ते YouTube बघत असतील, Facebook बघत असतील, WhatsApp असेल, Instagram असेल, रील्स तयार करत असतील किंवा रील्स बघत असतील आणि आपण त्यांना म्हणतोय, प्रेमाने म्हणतो सुरुवातीला, है ना? नंतर आपण चिडतो, नंतर ओरडतो, नंतर खेकसतो आणि नाही ऐकलं की मारतो आणि उठा, बसता, इतरही कामं करताना, जेवताना त्यांना आपण टोमणे देतो, त्यांना टोचून बोलतो. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतंय, की ही जी वर्तवणुकीची, बिहेवियरची व्याख्या आहे, त्याच्यातली जी स्टेप 2 आहे. स्टेप 1 काय? इन्सिडेंट, की तुमची मुलं टीव्ही बघतायत आणि तुम्ही त्यांच्यावर ओरडतायत, रागवतायत, मारतायत, टोमणे देतायत, खेकसतायत. हा झाला इन्सिडेंट. मग इन्सिडेंटला काय जोडल्या गेल्या आहेत? इमोशन. आता मुलांच्या सोबत तुमच्या कशा इमोशन जोडल्या गेल्या आत्ता? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कुठल्या? निगेटिव्ह. निगेटिव्ह इमोशन जोडल्या गेल्या. मग निगेटिव्ह इमोशनमुळे मुलं तुमच्यापासून लांब, 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 लांब जायला लागतात. बरोबर आहे? आता ह्या निगेटिव्ह इमोशनमुळे काय होतंय? मुलं लांब गेलीयेत. आणि आपल्याला काय करायचंय? त्यांना जवळ करायचंय. त्यांचं हे टीव्ही बघणं कमी करायचंय. पण आपण ते करत नाही. म्हणजे तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही. का रिझल्ट मिळत नाही? कारण स्ट्रॅटेजी चुकते. तिथे पॉझिटिव्ह इमोशन जोडल्या गेला पाहिजे, तर रिझल्ट मिळणार आहे. पण तिथे निगेटिव्ह इमोशन जोडल्यामुळे रिझल्ट तर मिळत नाही, पण मुलं तुमच्यापासून लांब होतायत. बरोबर? मग आपल्याला काय केलं पाहिजे? त्यांचं बिहेवियर आहे टीव्ही बघणं. ते कशामुळे आलंय? तर एका कुठल्यातरी बिलीफमुळे आलंय. तत्व, मान्यता, त्यांचे विचार, बिलीफ त्यांचा झालाय. त्यामुळे ते टीव्ही बघतायत. मग हा बिलीफ कुठला आहे तो शोधला पाहिजे. मग बिलीफ काय-काय असू शकतो? बिलीफ असू शकतो, की त्या मुलाने त्याच्या घरात लहानपणापासून आई-वडील फ्री झाले, रिकामे असले, की टीव्ही बघतायत हे पाहिलंय. सतत त्यांच्या हातात मोबाईलची स्क्रीन असते किंवा टीव्हीची स्क्रीन असते. ते सोशल मीडिया वापरत असतात. हे त्याने सतत बघितलंय. मग त्याची बिलीफ काय झालीये, मी रिकामं असलं, की मी पण तेच करणार. माणसं रिकामी असली, की माणसाने टीव्ही बघायचा असतो, सोशल मीडिया वापरायचा असतो, हे त्याचं बिलीफ झाला. हे एक बिलीफ असू शकतं.
एक बिलीफ असं असू शकतं, की मुलाची इच्छा खूप आहे बाहेर खेळायला जाण्याची. पण अशा फ्लॅट सिस्टममध्ये तुम्ही राहतायत, की त्याला खेळायला बाहेर जायला स्कोप नाहीये. हा बिलीफ असू शकतो, म्हणून तो टीव्ही बघतोय. तिसरा बिलीफ काय असू शकतो, की त्या मुलाला खेळण्याची खूप इच्छा आहे. पण त्याच्यासोबत त्याचं भावंड नाहीये किंवा त्याच्यासोबत त्याचे कुणी मित्र नाहीये, की ज्यांच्यासोबत तो खेळू शकेल. अजून एक बिलीफ काय असू शकतो, मुलाला बाहेर जाऊन खेळण्याची इच्छा आहे. पण काय होतंय, की त्याचे जे मित्र आहेत, जे ऑलरेडी खाली खेळत आहेत किंवा जे क्लासमध्ये आहेत, स्कूलमध्ये आहेत, ते त्याला समहाऊ खेळायला घेत नाहीयेत. हा त्याचा बिलीफ आहे म्हणून त्याने खेळायला जाणं बंद केलेलं आहे. इतरांशी बोलणं, त्यांच्यामध्ये मिसळणं बंद केलंय. मग तो टीव्ही पाहतोय. कारण एकदा का टीव्ही लावला, की हा कुठल्याच गोष्टीची गरज म्हणजे विसर पडतो. हे जे बिलीफ झाले, की मला भावंड नाहीये, मला मित्र नाहीये, जे मित्र आहेत ते मला खेळायला घेत नाहीये. या गोष्टींशी घेणं-देणं उरत नाही आणि त्याला त्याचा विसर पडतो आणि टीव्हीमुळे त्याच्या ब्रेनची जी नीड आहे, त्याच्या सायकॉलॉजीची जी नीड आहे ती फुलफिल होते. है ना? मग तुम्हाला काय करायचंय आत्ता लगेच, असे 5 बिहेवियर लिहायचे आहेत, की जे तुम्हाला बदलायचे आहेत. 5 पेक्षा जास्त नको. कमीत कमी 3 आणि ह्या 3 ते 5 गोष्टींवर तुम्हाला पुढचे 3 महिने काम करायचंय. कसं? तर स्ट्रॅटेजीनुसार. तुमच्यानुसार नाही, जे तुम्ही आजपर्यंत केलं. तर आत्ता तुम्हाला 2 मिनिटाची वेळ देते. तुम्हाला आता बिहेवियर लिहायचंय, की माझा मुलगा टीव्ही बघतो ते चेंज करायचंय. हँडरायटिंग खराब आहे ते चेंज करायचंय. बॅक आन्सरिंग आहे ते चेंज करायचंय. है ना? खोटं बोलत असेल ते चेंज करायचंय. मुद्दाम आगाऊपणा करून स्वतःच तो कुणाचा खोड्या काढतोय ते चेंज करायचंय. असं नक्की काय आहे? चार्ट तयार करा. चाइल्ड 1, चाइल्ड 2 जर तुम्हाला 2-3 मुलं असतील, 1 मुलगा असेल, तर त्या पद्धतीने लिहा. व्यवस्थित विचार करून प्रत्येकीने लिहायचं आहे, की तुमच्या मुलांमध्ये कुठला बदल हवा आहे. 3 ते 5 लिहा. म्हणजे जास्ती लिहिले तरी चालेल, पण काम आपल्याला 3 ते 5 गोष्टींवरच करायचं आहे फक्त. ठीक आहे? बिहेवियर लिहिलेत. आता त्या बिहेवियरच्या समोर तुम्हाला त्यांचे बिलीफ्स लिहायचे आहेत. ठीक आहे? जसं मी तुम्हाला टीव्हीचं सांगितलं, की टीव्ही मुलगा-मुलगी जास्त बघत आहे, सोशल मीडिया जास्त वापरत आहे. तर त्याच्या मागे काय-काय रिझन असू शकतात, की त्याला खेळायला मित्र किंवा भावंड नाहीये किंवा त्याला खेळायला जायला काही स्कोपच नाहीये, जागा नाहीये किंवा तुम्ही पण एकटे आहात आणि तुम्ही त्याला नेऊ शकत नाही आणि त्याला एकट्याला बाहेर मोकळं सोडू शकत नाही, है ना? तर काय-काय पॉसिबिलिटीज असतात. समजा तुमचा मुलगा होमवर्क करत नाहीये. तर त्याच्या मागे काय बिलीफ्स असतील त्याचे? काय मान्यता असतील? काय तत्व असतील?
आणि बिलीफ्स कुठून तयार झालेत? इमोशन्स मधून. इन्सिडंट काय आहे? मुलगा अभ्यास करत नाही. हे बिहेवियर आहे आणि इन्सिडंट आहे. का अभ्यास करत नाही? कारण तिथे काहीतरी इमोशन्स आहेत. इमोशन्समुळे बिलीफ झाले. इमोशन निगेटिव्ह आहेत म्हणून त्याचे बिलीफ झालेत. काय बिलीफ झालेत त्याचे? की ज्या वेळेला मी अभ्यासाला बसतो किंवा बसते त्या वेळेला आई माझ्यावर चिडचिड करते. कशावरून? माझं हँडरायटिंग चांगलं नसतं. करतो ना आपण? किंवा मुलं एका जागेवर व्यवस्थित मांडी घालून बसणं आपल्याला अपेक्षित असतं, पण ते मुलांना त्या वयात शक्यच नसतं. मुलं एका वेळेला 10 दिशांमधून शिकतात. मुलांची कायनेस्थेटिक एनर्जी खूप जास्त असते. त्यांना सतत एका जागेवरून उठून उभं राहायचं असतं, चेंज हवा असतो. मुलांना काहीतरी शार्प करायचंय, है ना? पुन्हा ते पेनाचं टोपण कुठे गेलं, शार्पनर कुठे गेलं, काहीतरी त्यांचं हे सुरू असतं आणि त्या वेळेला आपली चिडचिड होते. किंवा तू असंच का नाही लिहिलं, तसंच का नाही लिहिलं. मग आपण काय काय करतो, कुठल्या कुठल्या इमोशन, निगेटिव्ह इमोशन त्यांना देतोय आणि त्यावरून त्यांचे बिलीफ्स होतात की जाऊ दे, मी अभ्यासाला बसलं की आईची चिडचिड होते, त्यापेक्षा मी अभ्यासच करत नाही. हा मार्ग मुलं अवलंब करतात या मार्गाचा. मूल खोटं बोलतं आहे हे बिहेवियर तुम्हाला चेंज करायचंय. मग याच्या मागे मुलाचे काहीतरी बिलीफ्स आहेत. काय बिलीफ्स आहेत? तर मी लास्ट टाइम खरं बोलले होते, पण आईने मला खूप मारलं होतं. मला तो मार नको आहे, म्हणून मी ह्यावेळेला खरं बोलणार नाही, मी खोटं बोलणार. हा मुलाचा बिलीफ झालेला आहे आणि म्हणून मूल खोटं बोलतंय. ओके? आता ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या मुलांचं बिहेवियर चेंज करायचं आहे, त्यावेळेला स्ट्रॅटेजी काय सांगते, की त्यांच्या इमोशनल सेंटरवर काम करा. म्हणजे आत्ता आपण हे उदाहरण बघितलं, की मूल खोटं बोलतंय. का बोलतंय? कारण लास्ट टाईम मूल खरं बोललं, आपल्याला सहन झालं नाही, आपण त्याला मारलं. ही निगेटिव्ह इमोशन झाली. बरोबर आहे? मूल अभ्यास करायला नाही म्हणतंय, कारण जेव्हा मूल अभ्यासाला बसलं, तुम्ही त्याच्या हँडरायटिंगवरून किंवा त्याच्या अस्वच्छ वह्यांवरून किंवा तो कसा डिसिप्लिन नाहीये त्यावरून त्याला चिडचिड केली. ही निगेटिव्ह इमोशन त्याच्यासोबत जोडली गेली. तर जर बिहेवियर चेंज करायचं असेल, तर ह्या ज्या निगेटिव्ह इमोशन आहेत त्या पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट कराव्या लागतील. म्हणजे मुलाच्या इमोशनल सेंटरवर काम करावं लागेल. आता मुलाच्या इमोशनल सेंटरवर काम करायचं म्हणजे काय करायचं? तर फॉर एक्झाम्पल एक चेअर आहे, खुर्ची आहे. ठीक आहे? आता मी ह्या खुर्चीमध्ये बसलेली आहे. आता या खुर्चीवर अचानक येऊन कोणी बसू शकतं का? शक्यच नाही. जोपर्यंत या खुर्चीमधून उठून मी साईडला उभी राहत नाही, तोपर्यंत या खुर्चीमध्ये येऊन कोणीच बसू शकत नाही. बरोबर आहे? पण आत्ता तुमच्या मुलाचं जो इमोशनल सेंटर आहे, त्या इमोशनल सेंटरवर सगळ्यात आधी कोण पाहिजे किंवा कोण असतं? ज्यावेळेला आपल्या मुलांचा जन्म होतो, त्यावेळेला मुलांच्या इमोशनल सेंटरवर पहिली असते आई. मुलांचा जन्म झाला की दुसरे असतात वडील. मूल कितीही रडलं आणि फक्त आईचा स्पर्श झाला तरी मूल शांत होतं. फक्त स्पर्श झाला तरी. म्हणजे इमोशनल सेंटरवर आधी असते आई, नंतर असतात वडील आणि त्यानंतर कोणीही फॅमिली मेंबर्स असतात. बरोबर आहे? आत्ता काय झालंय, तुमच्या मुलांच्या इमोशनल सेंटरवर कोण बसलंय? YouTube, Facebook, WhatsApp, Instagram, तारक मेहता का उल्टा चष्मा, कपिल शर्मा, हास्य जत्रा, डोरेमॉन आणि मी फुल टाईम इथे असते. मी काही कार्टून बघत नाही, त्याच्यामुळे बाकीच्या कार्टूनची नावं मला काही माहिती नाही. है ना? तर आपल्या मुलांच्या इमोशनल सेंटरवर ह्या सगळ्या गोष्टी येऊन बसलाय. तुमच्यापैकी काही मुलांच्या इमोशनल सेंटरवर गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हे येऊन बसलेत. किंवा जर नसतील तर थोड्याच दिवसात ते येणार आहेत. पण तुमचं नशीब चांगलं ते यायला नको म्हणून तुम्हाला पॅरेंटिंगचं वर्कशॉप मिळालंय.
बरोबर आहे. तर आपल्या मुलांच्या इमोशनल सेंटरवर जसं एक चेअरचं उदाहरण दिलं. एक चेअर आहे आणि ती चेअर आता रिकामी झालीये आणि म्हणून तिथे दुसरं कुणीतरी येऊन बसलंय. आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपण काय करतो, त्या टीव्ही बघण्याला, त्या WhatsApp, Facebook, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, इतर कोणी मित्र-मैत्रिणी, त्यांना डायरेक्ट धक्का मारायला जातो. "तू टीव्ही बघतो का? दे फटका. तू माझं ऐकत नाही का? खेकच त्याच्या अंगावर, ओरड त्याला, बॅड वर्ड्स बोल." म्हणजे आपण धक्का मारून ते बाजूला करायला जातोय. पण ही स्ट्रॅटेजी काम करत नाही. याच्यामुळे निगेटिव्ह इमोशन्स वाढतात आणि जशा-जशा निगेटिव्ह इमोशन्स वाढतात, तसं तुम्ही तुमच्या मुलांपासून लांब होत जातात. परवाच एक इथं सेशन झालं. टीनेजची मुलगी होती. तिने क्लिअर सांगितलं, की मला माझ्या आई-वडिलांसोबत घरात राहायचं नाहीये. शाळकरी मुलगी. इतकं क्लिअर ॲज अ काउन्सिलर आमच्या समोर तुमची मुलं तुमच्याच समोर बोलतात. पॅरेंट्स सोबत होते, पॅरेंट्सच्या सोबत समोर सांगितलं, की मला माझ्या आई-वडिलांसोबत राहायचं नाहीये. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. है ना? का? कारण इन्सिडंट, इमोशन, बिलीफ्स आणि मग बिहेवियर. डायरेक्ट बिहेवियर आलेलं आहे का? अजिबात नाही. तुमच्या घरात काहीतरी इन्सिडेंट झाला, त्या इन्सिडेंटला कंपल्सरी पॉझिटिव्ह इमोशन जोडायला पाहिजे होत्या. त्या निगेटिव्ह जोडल्या गेल्या. त्याच्यामुळे ते बिलीफ होऊन बिहेवियर झालंय. ओके? मग आता आपल्याला काय करावं लागेल, त्यांच्या इमोशनल सेंटरवर म्हणजे त्या खुर्चीवर जे पण कोणी येऊन बसलेले आहेत, तर त्याला धक्का मारून नाही उठवायचंय. तर आपल्याला प्रेमाने म्हणायचंय, "थोडीशी ह्या चेअरवर मला पण जागा दे ना." आणि थोडंसं आपण आपलं बोड टेकवून बसायचा प्रयत्न करायचा आहे थोडंसं. आणि एक रेपो बिल्ड करत त्या खुर्चीच्या कोपऱ्यापासून आपण हळू पूर्ण येऊन बसायचं, जेणेकरून ते WhatsApp, Facebook, YouTube, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, एनी कार्टून काही जे असेल, ते आपोआप खाली पडेल. त्या ज्या गोष्टी त्यांनी ॲक्वायर केलाय किंवा ऑक्युपाय केलेल्या आहे त्यांच्या इमोशनल सेंटरवर, तुम्हाला दूर करून तुमच्या ऐवजी त्यांना असं धक्का मारून न खाली पाडता हळू प्रेमाने ती जागा आपण व्यापून घ्यायची. मग आता ते कसं करायचं ते पण आपण बघू. हे बघा, कुठलंही जे नातं असेल 2 व्यक्तींमधलं, ते तुमच्या मुलांचं आणि तुमचं असेल, हसबंड वाईफचं असेल, सासू-सुनांचं असेल, एनी रिलेटिव्ह असेल, एनी फ्रेंड असेल, बॉस, कलीग, टीम मेंबर असेल, क्लायंट असेल, एनी रिलेशन 2 व्यक्तींचं ज्यावेळेला असतं, त्यावेळेला या दुसऱ्या व्यक्तीच्या इमोशनल सेंटरमध्ये पहिल्या व्यक्तीच्या पॉझिटिव्ह इमोशनचा म्हणजे प्रेमाचा एक बॅलन्स असतो. जसं बँक अकाउंट आहे तुमचं आणि तुम्ही काय करता त्या बँक अकाउंटमधून कॅश काढण्यासाठी तुमचं कार्ड घेऊन एटीएमला जातात. आता तुम्ही एटीएम मशीनमध्ये ते कार्ड टाकतायत, स्वॅप करतायत, पण पैसे बाहेर येतच नाहीयेत. तुम्ही दुसऱ्यांदा कार्ड टाकतायत, पैसे येतच नाही. तिसऱ्यांदा टाकतायत, पैसे येतच नाही. का येत नाहीये? कारण तुमच्या त्या सेम बँक अकाउंटला पैसेच नाहीयेत अवेलेबल. सेव्हिंग्ज तुमची नाहीये. दुसऱ्या कुठल्यातरी अकाउंटला आहे. पण तुम्ही चुकून ह्या अकाउंटला स्वॅप करताय. मग पैसे येतील का बाहेर? तसंच तुमचं हे जे 2 व्यक्तींचं नातं आहे, हे पण बँक अकाउंट सारखं आहे. तर तुमच्या एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाचा बॅलन्स आत्तापर्यंत होता. ज्यावेळेला न्यूबॉर्न बेबी आपलं येतं, तिथपासून पुढे काही वर्षापर्यंत खूप असं लाड, प्यार, अरे म्हणजे बाबू, सोना, पिल्लू, कडेवर काय घ्यायचं, पप्पी काय घ्यायची, मिठी काय मारायची, असं खूप आपण करत असतो मूल लहान असताना. सतत त्याला आपल्या सोबत घेणं, त्याची केअर घेणं, त्याला जपणं, है ना? वेळच्या वेळी काय हवं नको ते बघणं, सतत त्याला समजून घेणं, हे सगळं आपण केलेलं असतं. आणि मग त्यामुळे काय होतं, की त्या आपल्या मुलाच्या किंवा जे पण नातं तुम्ही समोर आता बघत असाल, तर त्याच्या मनात प्रेमाचा भरपूर बॅलन्स होता. त्यामुळे तुम्ही मागितलं, की रिटर्न विथड्रॉल काय होत होतं?
प्रेम. कारण तुम्ही भरपूर डिपॉझिट केल्यामुळे ते तिथे सेव्ह होतं. पण डे बाय डे परिस्थिती बदलत गेली. वेगवेगळे तुमचे व्याप, टेन्शन वाढत गेले. आजूबाजूची परिस्थिती बदलल्यामुळे मुलाचं बिहेवियर बदलत गेलं किंवा तुमचं त्याला वेळ कमी देणं झालं किंवा त्याच्या वाढत्या वयाबरोबर तुम्ही त्याला महत्त्व कमी देणं झालं. समजा तुम्हाला दुसरं मूल आलं असेल किंवा समजा तुम्हाला फायनान्शियल काही टेन्शन असतील. काहीही कारण असू शकतं आणि त्या मुलाला वेळ देणं, महत्त्व देणं, त्याला समजून घेणं, त्याला समजावून सांगणं कमी झाल्यामुळे जो ऑलरेडी तुम्ही डिपॉझिट केलेलं प्रेम होतं, तिथे सेव्हिंगमध्ये ते तर रोजचं वापरणं सुरूच होतं ना. मग ते वापरून काय झालंय आता संपलंय. मग तुम्ही विथड्रॉल करण्याचा प्रयत्न करताय. ते विथड्रॉल होणार आहे का? नाही होणार आहे. मग जर तुम्हाला ह्या नात्यामध्ये पुन्हा प्रेम हवं असेल, तर तुम्हाला ते डिपॉझिट करावं लागेल आधी. तरच ते विथड्रॉल करता येईल. मग आता ते प्रेम डिपॉझिट करण्यासाठी काय करावं लागेल? आत्ता तुम्ही बिहेवियर लिहिलेलं आहे. बिहेवियरच्या समोर तुम्हाला बिलीफ्स लिहायचे आहेत, की काय बिलीफ्स आहेत. कशामुळे हे मूल असं वागतंय किंवा ह्या जे पण नातं तुम्ही बघताय ते असं का वागतंय? त्याचे काय बिलीफ्स असतील? ठीक आहे? बिलीफ्सच्या नंतर तुम्हाला काय लिहायचंय, की तुम्हाला प्रेम डिपॉझिट करायचंय त्या नात्यामध्ये, तर तुम्ही ते कसं डिपॉझिट करणार? काय पद्धती असणार? इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही 3 ते 5 पद्धती लिहायच्यात. आता इनडोअरमध्ये तुम्ही काय लिहू शकतात? की तुमच्या त्या मुलासोबत किंवा जे नातं तुम्ही बघताय त्याच्यासोबत निवांत एका जागेवर बसून तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करणं. त्या टाईममध्ये तुम्ही गप्पा मारणं, तुम्ही खेळणं, तुम्ही शेअरिंग करणं. मग खेळण्यामध्ये काही असू शकतं. तुम्ही जस्ट बसून पत्ते खेळा, जस्ट तुम्ही बसून लुडो खेळा, सापशिडी खेळा किंवा गोष्टीची पुस्तकं वाचा किंवा शाळेत काय घडलंय ते मला सांग असं म्हणा. है ना? किंवा काय हवंय? समजा हेड मसाज करून देणं असेल, है ना? किंवा त्याच्या छोट्या-मोठ्या ज्या गरजा असतील, त्याची फुलफिलमेंट करायची असेल, काय करायचं असेल, काय असू शकतं? त्याच्या वह्यांना पुन्हा नव्याने कव्हर लावून देणं असेल. तुम्हाला काय वाटतंय, की मी काय करू शकते अशा ॲक्टिव्हिटीज, की ज्यामुळे आमच्यामध्ये प्रेमाचा जो बॅलन्स आहे, तो मी डिपॉझिट करू शकेल. आउटडोअर ॲक्टिव्हिटीज काय असतील? शॉपिंगला जाणं असेल, मार्केटला जाणं असेल, जस्ट गार्डनला वॉकला जाणं असेल, है ना? कुठेतरी नेचरमध्ये फिरायला जाणं असेल किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या नात्यातल्या मुलांच्या, त्या त्यांना घेऊन द्यायला जाणं असेल, त्यांना कुठल्यातरी क्लासला सोडायला जाणं असेल, क्लासमधून परत आणणं असेल किंवा मुलं तो क्लास अटेंड करताना त्या क्लासच्या बाहेर बसून तुम्ही वेट करणं असेल आणि हे मुलांना माहिती असेल, की आई थांबलीये, बाबा थांबले, ते वेट करतायत. तर तुम्हाला काय करायचंय दोघं मिळून, आई-वडील दोघं मिळून हे ठरवायचंय, की अशा कुठल्या इनडोअर आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीज ज्या ॲज अ आई मी पूर्ण करेल आणि ॲज अ बाबा मी पूर्ण करेल. तर तुमची एक टीम झाली पाहिजे दोघांची. जर तुम्हाला मुलांसोबतचं नातं हील करायचं आहे किंवा त्यांच्यामध्ये बिहेव जे आहे त्यांचं आत्ताचं वागणं जे आहे ते चेंज करायचं आहे, तर तुमची एक टीम झाली पाहिजे आई-वडिलांची आणि दोन्ही मिळून ठरवलं पाहिजे, की अशा 3-4 ॲक्टिव्हिटी मी करून घेईल, 3-4 ॲक्टिव्हिटी बाबा करून घेतील, है ना? तर तुम्हाला 2 मिनिटं देते. तुम्ही लिहा, की प्रेमाचा बॅलन्स डिपॉझिट करायचा आहे, पॉझिटिव्ह इमोशन्स द्यायचे आहे, त्यासाठी मी काय ॲक्टिव्हिटी करेल मुलांसोबत बसून. ओके? आउटडोअर, इनडोअर दोघं लिहा.
नमस्तुभ्यम, जय महादेव. ओके, लिहिलं. आता हे सेशन आहे ना, आपल्याला फक्त ऐकायचं नाहीये, तर प्रॅक्टिकली काम करायचं आहे ह्या गोष्टींवर. ठीक आहे. आजपासून तुम्ही कामाला सुरुवात करा. बिहेवियर काय बदलायचंय ते बघा. ते बिहेवियर का झालंय, त्याच्या मागच्या बिलीफ्स बघा आणि त्या बिलीफ्सवर काम करायचंय प्रॅक्टिकली आपल्याला. कसं? तर आपल्याला त्या बिलीफ्स बदलण्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटीज अशा कराव्या लागतील. इमोशनल सेंटरवर काम करावं लागेल. जिथे इमोशनल सेंटर कसा झालेला आहे, निगेटिव्ह झालाय, तो पॉझिटिव्ह करावा लागेल. इमोशनल सेंटर कोणीतरी ऑक्युपाय केलेला आहे. मे बी त्यांचे कुणीतरी फ्रेंड्स असतील, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असतील, कारण अशा केसेस खूप येत आहेत माझ्याकडे टीनएजच्या, की बिलकुल मुलं-मुली ऐकायलाच तयार नाहीयेत. किंवा सोशल मीडियाने तो इमोशनल सेंटर ऑक्युपाय केलेला असेल, है ना? तर ते आपल्याला चेंज करायचंय. आता एक स्टोरी, एक एक्झाम्पल तुम्हाला देते. ओके. आता बघा, एक रिसर्च आहे. ॲक्चुअली स्टोरी नाहीये, रिसर्च आहे. एक रिसर्च असा आहे, की 2 रूम आहेत आणि दोघंही रूममध्ये एक-एक डॉग आहे. ओके. पहिल्या रूममध्ये काय होतंय, रूमच्या एका कॉर्नरला छान बेल वाजते आणि तिथे बेल वाजली की त्याच रूममध्ये एका कॉर्नरला एक डॉग बसलेला असतो. तो उठतो, त्या बेलकडे जातो. तो तिथे गेला की त्याला तिथे एक चपाती किंवा भाकरी खायला मिळते. ठीक आहे? पहिल्या रूममध्ये हे होतं. या पहिल्याच रूममध्ये एका तासाने पुन्हा काय होतं, ती कॉर्नरची बेल वाजते. ती बेल वाजली की तो डॉग त्या कॉर्नरला जातो जिथे बेल आहे. तिथे तो गेला की त्याला चपाती किंवा भाकरी खायला मिळते तासाभराने. दुसऱ्यांदा, पुन्हा तिसऱ्यांदा काय होतं, त्या रूममध्ये ती बेल वाजते. ती बेल वाजली की काय होतं, त्याला तो तिथे गेला की भाकरी किंवा चपाती खायला मिळते. ठीक आहे? हे 3 वेळेला झालं. असं दर तासाने होतं. आणि पुढे पण काही तासानंतर काय होतं, की त्या कॉर्नरला ती बेल वाजते. तो डॉग तिथे जातो, पण त्याला चपाती किंवा भाकरी काहीही खायला मिळत नाही. पुढच्या काही तासांनी हे झालं. तो गेला, त्याला नाही मिळाली. परत काय झालं, बेल वाजली, तो डॉग तिथे बेलकडे गेला. आता सेकंड टाईम असं होतंय, की त्याला चपाती किंवा भाकरी खायला मिळत नाही. पहिल्यांदा असं झालंय, नाही मिळाली, पर्यंत तो दुसऱ्यांदा गेलाय. कारण त्याची बिलीफ्स काय झालीये, सायकॉलॉजी काय झालीये, की बेल वाजली की चपाती किंवा भाकरी खायला मिळते. ठीक आहे? 2 वेळेला असं झालं. पुन्हा बेल वाजते, पुन्हा तो जातो. तरी त्याला तिथे 2 वेळेला माहितीये मिळाली नाहीये. तरी तो तिसऱ्यांदा जातो, कारण त्याची बिलीफ झाली, की बेल वाजल्यावर तिथे खायला मिळणार आहे. ठीक आहे? हे झालं पहिल्या रूममधलं.
आता दुसऱ्या रूममध्ये काय होतं, एक डॉग असतो, तिथे बेल वाजते, ती बेल वाजली की त्या रूम मधला तो डॉग तिथे जातो आणि तो तिथे गेला बेलच्या जवळ की त्याला एक करंट लागतो. चपाती किंवा भाकरी मिळत नाही. ठीक आहे. तो आजूबाजूने खूप प्रयत्न करतो सगळीकडून त्या भाकरीला चपातीला खाण्याचा, पकडण्याचा, पण त्याला फक्त करंट लागतो, खायला मिळत नाही. काही प्रयत्नानंतर तो दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसतो. सेकंड टाइम काय होतं, ती बेल वाजते, तो भाकरी किंवा चपाती खाण्यासाठी जातो, तिथे भाकरी चपाती असते पण त्याला शॉक लागतो, करंट लागतो, खायला मिळत नाही. तिसऱ्यांदा सेम होतं, चौथ्यांदा सेम होतं. आता त्याची बिलीफ काय झालेली आहे, दिवसभर त्याच्यासोबत हेच झालंय. संध्याकाळी त्याची बिलीफ काय झालेली आहे की ती बेल वाजली की करंट लागतो, बेल वाजली की करंट लागतो. भाकरी असते पण भाकरी खायला गेलं की करंट लागतो, ही त्याची बिलीफ झालेली आहे. आता संध्याकाळी पुन्हा ती बेल वाजते, त्याला करंट द्यायचा नसतो, त्याला दिला जात नाही. त्याच्या तोंडाच्या समोर तो जिथे बसलाय तिथे त्याला भाकरी दिली जाते, पण तो त्या भाकरीला शिवत नाही. म्हणजे आता अशी वेळ आलेली असते की त्याने काहीतरी खाण्याची खूप गरज आहे, नाही खाल्लं तर त्याला दुखापत होईल, इजा होईल, बेशुद्ध होईल, मरेल, असं काहीतरी होईल, इतकी त्याची प्रकृती ढासळलेली आहे. पण त्याच्या समोर ती भाकरी दिली जाते, त्याला अन्न दिलं जातं, पण त्याची बिलीफ अशी झालेली आहे की बेल वाजल्यानंतर जे खायला देतात त्याच्यासोबत करंट असतो, तर त्याला करंट घेणं पसंत आहे, पण ती आता भाकरी घेणं त्याला मान्य नाहीये. ही त्याची बिलीफ झालेली आहे, है ना? तर आपण पण बघायचं आहे की तो डॉग म्हणजे आपला मुलगा, मुलगी किंवा जे पण नातं आहे, जे बिहेवियर आपल्याला चेंज करायचंय, रिलेशनशिप हील करायचंय, तर त्या डॉगच्या जागी आपल्या त्या व्यक्तीला ठेवून बघा. त्या भाकरीच्या जागी ते काही बिहेवियर आहे, ती व्यक्ती तसं का बिहेव करते, त्याला ठेवून बघा. आणि जे करंट आहे किंवा जी चांगली बेल आहे पॉझिटिव्ह, त्या जागी काय ठेवणार तुम्ही, तुमचं पॅरेंटिंग, तुमची ऍक्शन, की आपलं पॅरेंटिंग कसं आहे. अभ्यासाला बस म्हटल्यावर आपण काय करतोय, त्यांचा खरंच अभ्यास घेतोय का, केलेल्या अभ्यासाबद्दल कौतुक करतोय का, उद्याच्या अभ्यासाबद्दल काही विचारतोय का, की जे केलंय ते कसं चुकीचं आहे, कसं घाणेरडं, कसं त्याच्यात वाक्यरचना चुकली, कशा त्याच्यात स्पेलिंग चुकलाय, यावरच सगळा फोकस आहे का आपला. आपलं नक्की फोकस कुठे आहे, सगळा फोकस आपला कंप्लेंट्सवर आहे की कम्प्लिशनकडे आहे किंवा ॲप्रिसिएशनकडे आहे, है ना? तर निगेटिव्ह बिहेवियर, निगेटिव्ह इमोशन्स आणि पॉझिटिव्ह इमोशन्स आपण नक्की त्यांना काय काय दिलेलं आहे त्या इन्सिडंटमध्ये. कारण आपला सगळा फोकस, आपण ह्या सेशनला काय का आलेले आहोत, तर आपल्याला आपल्या मुलांचं बिहेवियर चेंज करायचंय. पण बिहेवियरची व्याख्या काय आहे, तर असे काय काय इन्सिडंट झाले, त्याच्यासोबत काय काय इमोशन जोडल्या गेल्या आणि त्या इमोशनवरून पॉझिटिव्ह इमोशन असतात किंवा निगेटिव्ह असतात, आपण कुठला दिलाय, नक्कीच निगेटिव्ह दिलाय. मग त्या निगेटिव्ह इमोशनमुळे त्यांचे काहीतरी बिलीफ्स झाले आणि त्या बिलीफ्सवरून ते तसं वर्तवणूक म्हणजे वागणूक त्यांची झाली, तर आपल्याला ते चेंज केलं पाहिजे. आता साधी गोष्ट आहे की मुलं बाहेर जेवणासाठी हट्ट करतात किंवा त्यांना बाहेरचं जेवण आवडतं आणि घरात जेवायला म्हटलं की त्यांना नको वाटतं. हा झाला इन्सिडंट. मग किंवा हे बिहेवियर झालं की त्यांना बाहेरचं जेवायला आवडतं, घरातलं नाही आवडत. मग इथे इमोशन काय आहेत, त्यांचे बिलीफ्स काय आहेत, ते आपल्याला चेक करायचंय. मग असं झालंय का, घरात जेवायला देताना जे मी बनवलंय ते मुकाट्याने जेवायचं. मुलगा एखादी भाजीची डिमांड करत असेल, आज भेंडी बनव, आणि आपण म्हणतो जे मी बनवलंय ते मुकाट्याने खायचं. काय झालंय, हे निगेटिव्ह इमोशन झालेली आहे, बरोबर आहे. किंवा भूक नसेल तरी काही काही आई खूप डिसिप्लिन असतात,
म्हणजे घड्याळाच्या काट्याला मुलांना जेवण देणं, नाश्ता देणं, त्यांना झोपवणं, त्यांना उठवणं, दुपारचं दूध देणं, त्यांना खेळायला नेणं, त्यांचं होमवर्क करणं, असं सगळं घड्याळाच्या काट्यावर डिसिप्लिनमध्ये आईला हवं असतं. काय माहिती काय याच्या मागे आईचे बिलीफ्स असतात. लंबी रेस का घोडा अगर बनाना है बच्चों को, तर काही ठिकाणी ढील देणं, उनाडपणा करू देणं गरजेचं आहे. कारण असे सिन्सिअर मुलं या रेसमध्ये टिकणार नाहीये. जरासा खट्टाळपणा, उनाडपणा किंवा वेळ न पाळणं कधी-कधी हे गरजेचं आहे. समजा एखाद्या मोठ्या पोझिशनवर तुमचं मूल गेलंय आणि तिथे काम महत्वाचं आहे. मीटिंग अचानक लांबली आहे. इंजिनिअर असेल, कुठलाही याच्यात असेल, डॉक्टर आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करतोय आणि तुम्ही म्हणाल, "नाही, नाही, तू बाहेर आहे ना, आधी जेवून घे. तुझी जेवणाची वेळ झाली." असं चालेल का? है ना? जर तुम्ही इतकं त्याला डिसिप्लिनमध्ये ठेवलं, तर हे मूल पुढे मोठं झाल्यावर व्यवस्थित त्याचं काम, ती मीटिंग, ते ऑपरेशन पूर्ण करू शकेल का? तो म्हणेल, "नाही, नाही, माझं जेवणाची वेळ झाली, मी जेवण करून येतो, मग तुमची मीटिंग नाही तर ऑपरेशन मी पूर्ण करेन." है ना? तर अगर लंबी रेस का घोडा बनाना है, तो थोडंसं डिसिप्लिनमध्ये ढील देणं, पॉझिटिव्ह इमोशन देणं, थोडासा टुकारपणा, उन्हाळपणा कधी-कधी करू देणं गरजेचं आहे. ओके? तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत, की नक्की कुठे चुकतंय. मग आपण जे जेवणाचं एक्झाम्पल बघत होतो, तर मग वेळच्या वेळी जेवण देणं किंवा मी जी भाजी केली ती खाऊन घे किंवा मांडी घालून ह्याच जागेवर बसून खाऊन घे. है ना? किंवा जरा तिखट पण लागत असेल किंवा नसेल आवडत, तरी पण आपण मारून मुटकून म्हणतो, की "नाही, तुला हे खावंच लागेल." त्यांना भूक नाहीये, गरज नाहीये पोटाला, तरी म्हणतो, "तुला खावं लागेल, कारण तुझी वेळ झालेली आहे जेवणाची." किंवा आपल्याला बाहेर जायचंय फिरायला, मग तिथे कुठे पुन्हा, है ना? तर तू खाऊन घे. असं जर आपण करत असू घरामध्ये, या सगळ्या निगेटिव्ह इमोशन देत असू आणि जर आपण कधीतरी बाहेर जेवायला गेलो, तर मुलांना तिथे काय दिसतं? असं छान रेस्टॉरंट आहे, छान-छान लाईट आहे, डेकोरेशन आहे. ते युनिफॉर्ममधले वेटर वाढायला येतात. आधी ऑर्डर घेणारा येतो, तो पण व्यवस्थित छान असतो. अगदी पोलाइटली बोलतो आपल्या आई-वडिलांशी आणि तो ती ऑर्डर नोट डाउन करून घेतो. मग तो वेटर येऊन छान पाण्याचे ग्लास, वेलकम ड्रिंक देतो. अ, ते जेवायला आणतो. व्यवस्थित ते ऑर्गनाइज केलेलं असतं. कलरफुल सगळं असतं. कसं सगळं छान-छान असतं. कुठेतरी साइडला एक सायलेंट किंवा छानसं म्युझिक सुरू असतं. मग हे वातावरण सगळं कसं आहे? पॉझिटिव्ह इमोशन देणारं आहे की नाही? मग मुलांना कुठलं जेवण आवडेल? बाहेरचं की घरचं? घरामध्ये निगेटिव्ह इमोशन दिलं जात आहेत. बाहेर त्यांना पॉझिटिव्ह इमोशन मिळतात. मग आपण म्हणतो मुलांना बाहेरचं जेवायला का आवडतं? है ना? मग घरी जे तुम्ही त्यांना जेवायला देताय त्यामध्ये व्हरायटी आणा. है ना? बीटरूटचा पराठा केला की लाल दिसेल, पालकाचा पराठा केला की ग्रीन दिसेल, मुळ्याचा पराठा केला की पांढरा दिसेल, है ना? काहीतरी व्हेरिएशन, क्रिएशन तुमच्या जेवण बनवण्यामध्ये, जेवण वाढण्यामध्ये येऊ द्या. है ना? त्यांना त्याचं महत्त्व समजावून सांगा. तिथे पॉझिटिव्ह इमोशनची जोड द्या. बरोबर आहे? समजा तुमची मुलं, त्यांचं बिहेवियर आहे की अक्षर खराब आहे किंवा ते रेघोट्या ओढतायत, घरभर कुठेही काहीही लिहितात. ठीक आहे? पेंटिंग करतायत, ड्रॉइंग करतायत, खराबी करतायत. मग तिथे आपण काय करतोय? ओरडतोय, चिडतोय, रागावतोय, खेकसतोय. त्याच्या ऐवजी एखादी आई, तिने जर आपलं वागणं बदलवलं, बोलण्याची स्टाईल बदलवली आणि जर असं म्हटली, "अरे वाह! तुला रेघोट्या ओढायला, चित्र काढायला इतकं आवडतं, तर तुला काय हवंय बाळा मला सांग ना. आपण तुझ्यासाठी छानशी मोठीशी एक ड्रॉइंग बुक आणू, छानसे कलर्स आणू आणि तू त्यावर कर, जेणेकरून आपली ही नोटबुक आपण जपून ठेवू शकू. पुन्हा ती संपली की नवीन आणू शकू. पण ही भिंत जर तू खराब केली, तर काय होणार आहे? तुला जर अजून ड्रॉइंग करायचंय, तर ना तिथे जागा आहे आणि ना ते डोळ्याला चांगलं दिसत आहे. पण तू जर ती नोटबुक छान केली, तर ती नोटबुक उचलून तू उद्या शाळेत नेऊ शकतो तुझ्या ड्रॉइंग टीचरला दाखवायला. त्यांना सुद्धा आनंद होईल. आणि तुझं तिथे काही चुकलं, तर तुला व्यवस्थित करायचं झालं, तर तू इरेज करून पुन्हा छान काढू पण शकतो तो शेप. तसं तुला भिंतीवर व्यवस्थित इरेज पण नाही करता येणार.
आणि तुला माहिती का, माझ्या लहानपणी सुद्धा मला ड्रॉइंग करायला खूप आवडायचं. तर माझ्या अशा भरपूर वह्या आहेत. तर कधीतरी माझ्या ज्या वह्या आहेत, त्या मी शोधते आणि तुला दाखवते. असं काहीतरी वेळ मारून द्या ना तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह सांगून, है ना? पण आपण काय करतो, की नाही, आपलं घराचं इंटेरियर आपल्याला जपायचं असतं किंवा कोणी पाहुणे आले, की आपलं घर नीटनेटकं त्यांना आपल्याला दाखवायचं असतं. म्हणून आपण काय करतो, थोडंसं निगेटिव्ह इमोशन तिथे जोडतो, है ना? किंवा जर अक्षर खराब आहे, तर सतत, सतत, सतत त्यावर टोकतो. पण त्याबद्दल आपण असं म्हणू शकतो, की हरकत नाही. माझं पण अक्षर सुरुवातीला असंच होतं खराब. तुझ्या बाबांचं सुद्धा असंच होतं. पण मग आम्ही काय केलं, थोडीशी प्रॅक्टिस वाढवली आणि जे फास्ट आम्ही लिहित होतो, तर आम्ही थोडंसं काळजीपूर्वक आणि हळू लिहायला लागलो. त्यामुळे काय झालं, की अक्षर छान यायला लागलं. आणि एकदा का ते अक्षर मला स्वतःला माझं बघायला छान वाटलं, की मलाच अजून लिखाणाची आवड झाली आणि मलाच वाटायला लागलं, की माझा होमवर्क मी अजून छान करू. तर आपल्याला काही गडबड नाहीये. तू हळू लिही. तुला आज 2 वह्यांमधला होमवर्क आहे ना, तू एकच केला तरी चालेल. तुझ्या मॅमशी मी बोलते. पण त्या एका वहीतला होमवर्क तू व्यवस्थित करून घे. दुसऱ्या वहीतला वाटल्यास आपण ओरली करून घेऊ. गरज नाहीये ना तुम्हाला आत्ताच प्ले ग्रुपच्या म्हणजे इतके पॅरेंट्स आहेत ना माझ्याकडे. प्ले ग्रुपचे मुलं-मुली आहेत त्यांच्या अक्षरशः नर्सरी, ज्युनियरचे आणि त्यांच्या अशा अपेक्षा आहेत, की रोजचा होमवर्क रोज केला पाहिजे, अक्षरच छान पाहिजे. नाही. मुलांची कपॅसिटी त्यांचं एवढं आकाश कवेत घेण्याची कपॅसिटी असते आणि आपण ती 2 ओळींमध्ये जबरदस्ती आणून बसवतो. तर आपण तसं नाही केलं पाहिजे. ठीक आहे? तर आपलं जे बोलणं आहे ना, ते थोडंसं पॉझिटिव्ह इमोशनकडे जर जाणारं असेल, तर आत्ता जी जागा ऑक्युपाय केलेली आहे त्यांच्या इमोशनल सेंटरला इतर गोष्टींनी, इतर व्यक्तींनी किंवा सोशल मीडिया, टीव्ही ह्या गोष्टींनी, व्हिडिओ गेम ह्या गोष्टींनी, तर मग ती तुम्ही स्वतः ऑक्युपाय करू शकता. आणि तुमच्यात एकदा का हेल्दी कम्युनिकेशन बिल्ड झालं, की मग कुठलेही चॅलेंजेस तुम्हाला राहणार नाहीत. वाटतंय का ह्या स्ट्रॅटेजी काम करतील म्हणून? किंवा तुम्हाला आवडेल का ह्या गोष्टींवर ह्या पद्धतीने काम करून बघायला? नक्कीच काम करेल. कारण मी 12-13 वर्ष ह्या स्ट्रॅटेजी मी स्वतः वापरते आणि मागच्या सेशनला पण कोणी निशाताई की अंकिताताईंनी सांगितलं, की 7-8 महिने झाले त्यांच्या इतक्या लहान बाळावर त्या ह्या स्ट्रॅटेजी वापरत आहेत. है ना? येस. तर करा काम. ग्रुपमध्ये लिहून पाठवा, की तुम्हाला तुमच्या मुलांचं कुठलं बिहेवियर चेंज करायचं आहे. त्यांचं ते बिहेवियर आहे, तर त्यामध्ये कुठल्या बिलीफ्स आहेत, म्हणून ते आहे आणि त्यांच्या इमोशनल सेंटरवर तुम्हाला प्रेमाचा बॅलन्स डिपॉझिट करण्यासाठी कुठल्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करणार. हे तुम्हाला तुमच्या वहीत पण लिहायचं आहे, तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करायचं आहे आणि आजचं सेशन तुमच्यासाठी युजफुल आहे की नाही? इतर पॅरेंट्सने हे जॉइन करावं का? का जॉइन करावं? असं थोडंसं तुमचं मत नक्की त्या ग्रुपमध्ये मांडा. ठीक आहे? येस. सोनाली ताई तुम्हाला काही बोलायचं आहे? हॅपी मॉर्निंग मॅम. हॅपी. डेफिनेटली ज्या पॉझिटिव्ह स्ट्रॅटेजीज आहेत त्या वापरून आपण इम्प्रुव्हमेंट्स होतात, चेंजेस येतात, बिहेवियर चेंज केली जातात. डेफिनेटली आपण आपला वेळ दिला आपल्या मुलांना तर डेफिनेटली होतं ते. आपल्याला असं वाटतं की तू कर हे आणि मी माझं काम करते तू तुझं कर. पण ते वर्क नाही होत. आपण त्यांना वेळ दिल्यावर डेफिनेटली म्हणजे सपोज ड्रॉइंगच तुम्ही आता सांगितलं तर तुम्हीही बसा त्याच्यासोबत ड्रॉइंग करायला. एक्झॅक्टली. तुम्ही थोडंसं ड्रॉइंग केलं आणि त्याला जर कारण एम्पॉवर त्यांची केलं की नीडच तू आहे. खूप छान केलंस. त्यांची नीड आहे, की त्यांना आपल्या पालकांची कंपनी हवी आहे. है ना? मग जर आपण त्यांना कंपनी देतोय, क्वालिटी टाइम देतोय, तोपर्यंत सगळं छान असतं. पण ज्या वेळेला आपण हे देत नाही, त्यावेळेला त्यांचं टीव्ही किंवा बाहेर मित्र-मैत्रिणी शोधणं हे वाढतं. है ना? कारण ते त्यांच्या वयाला मॅच होऊन त्यांचं शेअरिंग, केअरिंग हे वाढत जातं. आणि मग आपली जागा ते बाहेरचे व्यक्ती ऑक्युपाय करायला लागतात. आणि मग आपण म्हणतो, की हे असं काय आहे? है ना? म्हणजे इव्हन तुम्ही ज्या वेळेला घरामध्ये टीव्ही सीरियल काहीतरी बघतायत, मूव्हीज बघतायत किंवा थिएटरला जाऊन मूव्हीज बघतायत.
तर तुम्ही विचार केला पाहिजे त्या मूव्हीमधून काय संदेश मिळतोय. म्हणजे आजकाल पिक्टोरियल ग्राफिक्स असे आहेत, की जे आपण सोबत नाही बघितले पाहिजे किंवा अशा मूव्हीज त्यांना नाही दाखवल्या पाहिजे. असे सीरियल सीन नाही त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे. पण आई-वडील सोबत जातात, छान Facebookला, Instaला स्टोरी टाकतात, WhatsAppला स्टेटस टाकतात. म्हणजे इतकं लाजिरवाणं ते असतं आणि मग उद्या उठून काही वर्षांनी येतात, की आमच्या 5वीतला आणि 7वीतल्या मुलाला आणि मुलीला गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड शिवाय होत नाही. अभ्यासात लक्ष नाहीये. मग आता आम्ही किती डोकं फोडलं, तरी ते काही होत नाही. ते कधी होतं, ज्यावेळेला इथं आमचं डोकं फोडून होतं, ज्या स्ट्रॅटेजीज आम्ही तुम्हाला सांगतो, त्या स्ट्रॅटेजीज वापरल्यावर होतं. तुम्ही म्हणता ॲज इट इज फक्त सेशन झालं आणि ते त्यांचं मोकळं झालं पाहिजे, तसं नाही होत. है ना? तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्यांच्या इमोशनल सेंटरवर काम करावं लागेल आणि तिथली चेअर जी इतर कोणी ऑक्युपाय केलेली आहे, ती परत तुमची तुम्हाला मिळवावी लागेल. है ना? येस. बोला श्रीशा. नाही, श्रावणी. हॅपी मॉर्निंग मॅम. हॅपी मॉर्निंग. मॅम, माझा एक क्वेश्चन होता. बऱ्याच सिच्युएशन मध्ये असं होतं ना, आता एक एक माझं एक्झाम्पल सांगते. माझा मुलगा लहान आहे, एक 5 वर्षाचा मुलगा आहे. मला एक अपेक्षा आहे की, अपेक्षा म्हणण्यापेक्षा आता तर त्याला सवय लागली पाहिजे त्याच्या हाताने जेवायची. म्हणजे मी आता भरवणं बंद केलंय, कारण आता तो स्वतःच्या हाताने जेवेल तर त्याला जेवणाची गोडी लागेल. पण काय होतं, आता माझ्या पॅरेंट्स कडनं असं होतं, नाही नाही, तो लहान आहे, त्याला भरवायलाच पाहिजे. मग त्याच्यामुळे काय होतं, मी आठवडाभर त्याला स्वतःच्या हाताने खायची सवय लावली, तरी फॅमिलीकडनं असं होतं ना की नाही, तो बाळ आहे, त्याला मांडीवर घेऊनच हे केलं पाहिजे. मग ती सवय कम्प्लिटली मोडून जाते. आणि त्यामुळे होतं कसं, मग म्हणजे घरच्या मोठ्या माणसांकडनं ह्या गोष्टी होतात एक की एक काम एक करायचंय. पॅम्परिंग. तुमचे पॅरेंट्स त्याला असं करतात, त्याचे आजी-आजोबा, हा बरोबर हा आहे? हा 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 त्यांना हा. प्रश्न विचारा, की मी लहान असताना तुम्ही किती वर्षपर्यंत मला फीड केलं? दुसरी गोष्ट, पॅरेंटिंगचे सेशन्स तुमची जर जॉइंट फॅमिली असेल किंवा नसेल हम्म, आणि तुम्ही ऑकेजनली तिथे जात असाल, तुमची म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगते, तर हम्म, हम्म, पॅरेंटिंगचे सेशन्स ह्या सगळ्यांनी केले पाहिजे. आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी ह्या सगळ्यांनी केले पाहिजे. मोस्ट ऑफ द केसेस अशाच आहेत, की आई-वडील काहीतरी पॉझिटिव्हली करण्याचा प्रयत्न करताय आणि इतर फॅमिली मेंबर्स त्यांना अपोज करतायत. है ना? हम्म. तर हे जे इतर फॅमिली मेंबर्स आहे ना, त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीज पोहोचवल्या पाहिजे. मुलांच्या माघारी तुम्ही ही सायकॉलॉजी त्यांना समजावून सांगितली पाहिजे. आणि मुलाला सुद्धा त्यांच्या माघारी समजावून सांगा, की तू स्वतःच्या हाताने जेवण्याचे काय-काय महत्त्व आहे. है ना? तर तुझं मन आणि पोट व्यवस्थित भरेल, जे की तू माझ्या हाताने जेवल्यावर भरतं. बघ ते प्राणी, बघ ते पक्षी किती लहान आहे, पण ते स्वतः खातात. है ना? आणि जर तू हे स्वतःच्या हाताने केलं, तर मी अजून दुसरं काहीतरी क्वालिटी टाईम, क्वालिटी ॲक्टिव्हिटी तुझ्या सोबत करू शकेन. एकदा तू ट्राय कर. बघ तुझे हात किती सुंदर आहेत, तुझे बोटं किती सुंदर आहे. त्या बोटांना जर तू अजून प्रॅक्टिस दिली अशी स्वतःच्या हाताने जेवण्याची, तर ह्या बोटांचा वापर करून तू अजून काहीतरी दुसरं करू शकतो. है ना? तर तुम्हाला तुमची जी थिंकिंग आहे ना, ती थोडीशी ब्रॉड करावी लागेल. तुमच्या थिंकिंग पॅटर्नमध्ये थोडीशी पॉझिटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी आणावी लागेल. तुम्हाला सतत बघावं लागेल, मी असं काय बोलली, की ती पॉझिटिव्हिटी जाईल आणि इमोशनल आमचा कनेक्ट वाढेल. है ना? हे तुम्हाला तुमचं स्वतःचं रोज अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे? तर तुमचं काम आहे तुमच्या पॅरेंट्सला पण हे सेशन आणि ह्या स्ट्रॅटेजी आणि ही सायकॉलॉजी सांगा. ठीक आहे? किंवा त्यांना सेशन्स जॉइन करायला सांगा. ज्यांच्या घरात आजी-आजोबा आहेत तुमच्या मुलांसाठी, तुमचे आई-वडील, सासू-सासरे त्यांना कंपल्सरी हे करायचंय. ओके? येस. बोला. राजश्री, काय नाव आहे तुमचं? रश्मी हां, देशमुख. रश्मी. येस, बोला. हा. मला रिव्ह्यू द्यायचा होता मॅम. म्हणजे मी फर्स्ट टाइमच अटेंड केली आहे, पण ही सगळे टॉपिक मला काहीच माहिती नव्हतं ह्याच्याबद्दल, की असं पण आपल्या मुलांसोबत आपलं बॉन्डिंग असलं पाहिजे. मी म्हणजे इतके दिवस झाले, म्हणजे इतके दिवस सांगायचं, लहानपणापासून आपण मुलांसोबत राहतोय, पण कधीच मला असं म्हणजे ह्या पॉझिटिव्ह थिंकिंग आपण असं मुलांसोबत राहून
त्यांना समजून घेऊन आपण त्यांचं म्हणजे हे करू शकतो, हे तर मला खरंच माहिती नव्हतं. पण आजच्या या सेशन मधून मला म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात, की आपण जर मुलांसोबत अशा प्रकारे बॉन्डिंग ठेवलं, तर आपल्या मुलांमध्ये खूप काही बदल घडू शकतो. ज्या गोष्टी तो ऐकत नाही, तो पण तो ऐकेल आणि त्याला आपण खरोखर म्हणजे प्रेमाने सुधरवू शकतो. हा तर खूप मोठा प्लस पॉइंट आहे. येस, थँक यू. मला खूप आवडलं मॅम सेशन आणि आता मी रोज अटेंड करेल. येस. थँक यू. नक्की. आणि थँक यू सो मच तुम्ही आमच्यासाठी हे सेशन ठेवलंय. थँक यू. थँक सो मच. सगळ्यांना एकच विनंती आहे, ज्यांचे कॅमेराज बंद आहेत, की कृपया कॅमेरा सुरू ठेवून बसा आणि थोडंसं इथं कोऑपरेट करा मला. इन्व्हॉल्व व्हा तुम्ही सेशनमध्ये, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. नो डाऊट तुमची कामाची वेळ आहे, माझी पण कामाचीच वेळ. मी पण तुमच्याच सारखी संसारी आहे. पण हे 11:30ची बॅच लावण्यापासून मी माझं काम 1 तास लवकर करायला लागलेली आहे. है ना? तर तुमची पण जबाबदारी आहे. है ना? तर आय होप उद्यापासून जास्तीत जास्त कॅमेरा सुरू असतील आणि स्ट्रॅटेजी फक्त ऐकणार नाही, तर आत्ता लगेच तुम्ही आत्मसात पण कराल. याचा अवलंब कराल. ठीक आहे? थँक यू सो मच. मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लव्ह यू. बाय बाय. येस. थँक्यू सो मच मॅम. ग्रुपमध्ये शेअर करा. ग्रुप ओपन करते मी. ठीक आहे? येस.